स्वागत आहे केमिस्ट्री कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये. नेक्स्ट बघूया आपण क्लोज पॅक स्ट्रक्चर. पॅकिंग आपल्याला पाहिजे की म्हणजे जसं सॉलिड आपण पाहतोय, सॉलिडमध्ये खूप सारे ॲटम्स असे एकमेकांना कनेक्टेड असतील, राईट. त्याच्यामुळे तो क्रिस्टल बनवतोय. जर एम्प्टी स्पेस असता, म्हणजे असं इमॅजिन करा की आपण एक बिल्डिंग बनवतोय आणि कुठेतरी एक थोडासा एम्प्टी स्पेस ठेवलाय, तर ती बिल्डिंग कोलॅप्स होण्याचे चान्सेस असतात, राईट. त्याच्यामुळे बेस्ड ऑन पॅकिंग, आता ती पॅकिंग वेगवेगळ्या पद्धतीने असू शकते. तर देर आर 3 ways टू फॉर्म 3 dimensional structure. First is close packing, ज्याला आपण 1 dimensional म्हणतो. Then second is close packing in 2 dimensional आणि close packing in 3 dimensional. So we will see packing डिटेल मध्ये बघूया आपण आता. पॅकिंग इन 1 dimensional कसं असेल की ज्याच्यामध्ये सगळे ॲटम्स हे एकमेकांच्या शेजारी कनेक्टेड आहेत, राईट. सो याला आपण 1 dimensional म्हणू. कोणत्या तरी एका डायमेन्शन मध्ये हे एक्सपांड होत चाललंय, राईट. सो याला आपण पॅकिंग इन 1 dimension म्हणतो. नाव पॅकिंग इन 1 dimension मध्ये एक ॲटम आहे तो दुसऱ्या किती नेबरिंग ॲटम्सला कनेक्टेड आहे सांगा? ओनली 2 नेबरिंग ॲटम्सला कनेक्टेड, राईट. दॅट्स वाय याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असतो आपला? 2 असतो. कोऑर्डिनेशन नंबर काय असतो? 2. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? सिम्पली नेबरिंग ॲटम्स किती आहेत तुमच्याजवळ, राईट. जेवढे नेबरिंग ॲटम असतील त्याला आपण कोऑर्डिनेशन नंबर म्हणतो. सो कोणताही एक ॲटम घेतला तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय येईल? 2. आणि ही झाली क्लोज पॅकिंग इन 1 dimension. समजलंय का इथपर्यंत? क्लोज पॅकिंग इन 1 dimension. Yes, sir. ओके. नाउ वी विल सी क्लोज पॅकिंग इन 2 dimension. 2 dimension मध्ये आपण 2 वेगवेगळे वेज यूज करू शकतो. त्याच्यामध्ये फर्स्ट वे आहे, जसं इमॅजिन करा आता आंब्याचा सीझन आहे, बरोबर. तुम्ही बाजारात गेले आणि ठरवलं की एक आंब्याची पेटी घ्यायची तुम्हाला मोठी, ज्याच्यामध्ये 25-30 आंबे असतील. तर ते आंबे 2 पद्धतीने ठेवलेले असतील. कसे? की एक वे मध्ये एक लाईन अशी तयार केली की ज्याच्यामध्ये आपण एकावरती एक ठेवलेलं आहे, राईट, या पद्धतीनं. सो दिस इज वन मेथड. याला आपण कोणत्या टाईपची अरेंजमेंट म्हणतो? ए टाईपची अरेंजमेंट, की सगळे ॲटम्स एका सेम सिक्वेन्सने अरेंज केलेले आहेत. आणि दुसरी जी अरेंजमेंट आहे त्याला आपण ए बी टाईपची अरेंजमेंट म्हणतो, ज्याच्यामध्ये 2 म्हणजे ए लेयर मध्ये जो स्पेस राहिलेला आहे तो बी ॲटमने कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं पहा, बरोबर, या स्पेसला कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं थोडासा जास्त स्पेस दिसतोय आपल्याला याच्यामध्ये, पण याच्यामध्ये स्पेस काय आहे आता? थोडासा कमी आहे. म्हणजे ही पॅकिंग थोडीशी जास्त इफेक्टिव्ह आहे. सो in a 2 dimension we can do packing in a 2 different ways. First it is AA type of arrangement. मग AA type of arrangement मध्ये बघा एक स्क्वेअर आपल्याला पाहायला मिळतोय when we draw through the न्यूक्लियस, और ज्याच्या सेंटर मधून, ॲटमच्या सेंटर मधून जर आपण एक लाईन पास केली तर आपल्याला एक स्क्वेअर पाहायला मिळतो. त्याच्यामुळे या टाईपच्या पॅकिंगला आपण काय म्हणतो? स्क्वेअर क्लोज पॅकिंग. या टाईपच्या पॅकिंगला कोणती पॅकिंग म्हणतो आपण? स्क्वेअर क्लोज पॅकिंग, और त्याला शॉर्ट मध्ये आपण म्हणतो एससीपी. नाव इन दिस एससीपी पॅकिंग याला नेबरिंग ॲटम्स किती आहेत? जर मी याला सेंटर ॲटम कन्सिडर केला तर 1 2 3 4. सो या एससीपी मध्ये याचा कोऑर्डिनेशन नंबर काय येतो? 4. सो मध्ये ए टाइप ऑफ अरेंजमेंट, कोऑर्डिनेशन नंबर इज 4, आणि त्याला आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंग पण म्हणतो. देन सेकंड आहे आपल्याकडे एबी टाइप ऑफ अरेंजमेंट. लेट्स सी की ही एक ए लेयर आहे, याच्यामधला स्पेस कव्हर करण्यासाठी आपण एक बी लेयर प्लेस केला. देन त्याच्यावरती आपण अगेन ए लेयर प्लेस केला की ज्याच्यामधला स्पेस कमी व्हावा. देन अगेन बी लेयर प्लेस केला. सो अशा पद्धतीनं आपली जी अरेंजमेंट बनते त्याला आपण एबी टाइप ऑफ अरेंजमेंट म्हणतो. मग या एबी टाइप ऑफ अरेंजमेंट मध्ये जर मी ॲटम्स कनेक्ट केले त्यांचे सेंटर, तर आपल्याला एक हेक्सागोन दिसतोय, राईट. सो या टाइपच्या अरेंजमेंटला आपण कोणती अरेंजमेंट म्हणतोय? हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, और त्याला सिम्पली एचसीपी म्हणतो. एक आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि दुसरी आहे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये एक ॲटम दुसऱ्या किती ॲटम्सला कनेक्टेड आहे? तर 1 2 3 4 5 6. सो याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 6. तर तो तुम्हाला एमएसटी सीईटीला डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की एससीपी क्लोज पॅकिंग मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? सो इट इज 4. अँड एचसीपी पॅकिंग मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असतो? इट इज 6. सो हे झाले दोन्ही 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर. मोर इफिशियंट असतो हा, म्हणजे जर एससीपी आणि एचसीपी मध्ये डिफरन्स पाहायचा झाला तर मोर इफिशियंट कोणता असेल आपला? एचसीपी असेल, कारण याच्यामध्ये स्पेस कमी आहे, राईट. इथे बघा स्पेस म्हणजे एम्प्टी स्पेस कमी आहे. पण स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये आपण जर पाहिलं तर इथं खूप जास्त स्पेस आपल्याला पाहायला मिळतोय. सो त्याच्यामुळं हा काय आहे? थोडासा लेस इफिशियंट आहे ऍज कम्पेअर टू एचसीपी. समजलंय 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग. ओके. याच्यात देन थर्ड आहे आपल्याकडे कोणत्या टाईपची क्लोज पॅकिंग असेल मग? 3 डायमेन्शनलच्या स्लाइड्स कुठे गेल्या? 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग. आता 3 डायमेन्शन मध्ये क्लोज पॅकिंग कशी असेल इमॅजिन करा. स्लाइड्स नाहीये पण मी तुम्हाला सांगतो. या स्क्वेअर क्लोज पॅकिंग वरतीच आपण काय करू? 3 डायमेन्शनलची क्लोज पॅकिंग बघूया. बघा आता इकडे लक्ष द्या. आता तुम्हाला काय दिसतंय याच्यामध्ये इथे की हे आपले 2 लेयर दिसतात, राईट.
एबी टाईप. आता मला याच्यामध्ये तरी पण अजून थोडाफार स्पेस दिसतोय. कुठं स्पेस दिसतोय तर हा स्पेस मी येल्लोने दाखवतो. इथं स्पेस दिसतोय बरोबर मला, इथं स्पेस दिसतोय, इथं स्पेस दिसतोय. जर मी ट्राय केलं की या स्पेसला मला कव्हर करायचंय राईट, तर मला काय करावं लागेल, इमॅजिन करा की तुम्ही आता 3 डायमेन्शन मध्ये जाणार आहे. 3 डायमेन्शन मध्ये काय असतं, एक तर लेंथ असते, ही झाली लेंथ बरोबर, एक तर तुमच्याकडे हाईट आहे, ही झाली हाईट. 2 डायमेन्शन मध्ये लेंथ आणि हाईट किंवा लेंथ आणि ब्रेडचा आपण म्हणू शकतो, दोन्हीपैकी कोणती कन्सिडर करा. आता मला ब्रेड कन्सिडर करायची 3 डायमेन्शन मध्ये, म्हणजे याला थोडंसं म्हणजे जास्त वे मध्ये असं पाहायचंय आपल्याला, ऍटम्सला अरेंज करायचे. तर 3 डायमेन्शन कसं मी क्रिएट करू शकतो 2 डायमेन्शन मध्ये, तर इमॅजिन करा की मी थोडासा वेगळा पेन घेतो, हा वाला पेन घेतो. इमॅजिन करा की या स्पेसला कव्हर करायला मी इथून एक लेअर चालू केला असा ऍटम्सचा राईट. सो प्रत्येक वेळेस मी असा एक लेअर याच्यामध्ये पुट करत गेलो इथं. देन सिमिलरली याला कव्हर करण्यासाठी मी इथे एक लेअर पुट केला. समजतंय, 3 डायमेन्शन समजतंय का. याला कव्हर करायला परत मी अजून त्याच्या समोर पुट केलं. म्हणजे असं इमॅजिन करा की तुम्ही एकावरती एक काहीतरी ठेवलं होतं, पण आता तुम्हाला काय दिसतंय, तुम्ही समोरून पाहिल्यावरती तुम्हाला कुठेतरी एम्प्टी स्पेस दिसतोय. म्हणून तुम्ही काय केलं, एक पुढच्या साईडला अजून एक लेअर लावायला चालू केला. तर त्याला आपण काय म्हणू शकतो, 3 डायमेन्शन. म्हणजे याला आपण लेंथ आणि हाईट होती तर त्याला आपण ब्रेड देण्याचा प्रयत्न केला, तर याला आपण म्हणतो 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग. जर ऍक्च्युअल स्ट्रक्चर पाहायचं असेल तर इथं तुम्हाला दिसेल बघा की ऑलरेडी आपली ही ए बी, हा म्हणजे आपण 3D मध्ये जरी पॅकिंग केली तरी पण, म्हणजे आपण जेव्हा एकावरती एक स्पेअर ठेवतो त्याच्यामध्ये राहतात ना, म्हणजे स्पेस राहतेच ना त्याच्यामध्ये हा ट्रायंग्युलर. हा हा करेक्ट. मग तो स्पेस आपण आता पाहणार आहे. पण जस्ट आपण आधी की ती 3D पॅकिंग कशी होते ते पाहतोय राईट. तो जो स्पेस म्हणतोय तू, तो हा बघ इथं टी दिलेला आहे, दिसतोय का स्क्रीनवरती. हो. हा, तर हा तो स्पेस आहे की जो 3 डायमेन्शन मध्ये पण राहतोय राईट. 2 डायमेन्शन मध्ये आपण पाहिलं होतं बघा इथं की 2 डायमेन्शन मध्ये ओनली आपल्याकडे इथं स्पेस पाहायला मिळतोय. एक मिनिट, 2 डायमेन्शन मध्ये आपल्याला कुठं स्पेस पाहायला मिळतोय की ओनली याच्यामध्ये स्पेस पाहायला मिळतोय राईट इथं. पण आता 3 डायमेन्शन मध्ये तो स्पेस मी कव्हर केला. इथं बघा, याच्यावरती एक ऍटम ठेवला होता तो स्पेस कव्हर करण्यासाठी, इथे एक ऍटम ठेवला तो स्पेस कव्हर करण्यासाठी, बट स्टील याच्या इथे थोडासा एम्प्टी स्पेस राहतोय. तर त्याला आपण काय म्हणतो, व्हॉइड्स म्हणतो. म्हणजे एम्प्टी स्पेस प्रेझेंट इन अ पॅकिंग स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज व्हॉइड. मग जर मी याला डिटेलमध्ये पाहिलं तर तुम्हाला जे हे टी वाला दिसतंय तर त्या टी ला आपण टेट्राहेड्रल व्हॉइड म्हणतो. याचं पिक्चरल रिप्रेझेंटेशन मी इथं दिलेलं आहे बघा, 1 2 3 हे ती म्हणजे 2 डायमेन्शनचे लेअर आहेत आणि त्याच्यावरती मी एक ऍटम ठेवण्याचा प्रयत्न केला. तरी पण मला एक असा पोर्शन पाहायला मिळतोय बघा इथं. कोणता पोर्शन पाहायला मिळतोय, हा एक असा आणि हा एक असा इकडे आणि हा एक असा इकडे. म्हणजे हा थोडासा आपल्याला या टाईपमध्ये टेट्राहेड्रल टाईपमध्ये एम्प्टी स्पेस पाहायला मिळतोय. त्याला आपण काय म्हणतो, टेट्राहेड्रल व्हॉइड. आणि इकडे दुसरा अजून एक इथं बघा ऑक्टाहेड्रल तयार होतोय. ओ म्हणजे काय असेल आपला ऑक्टाहेड्रल. तर तो ऑक्टाहेड्रल कसा तयार झालाय बघा इथं तुम्हाला दिसेल पाहायला. तर याचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं, आता इथं मी झूम करतो, ऍक्च्युअल स्ट्रक्चर जर पाहिलं तर ऑक्टाहेड्रलचं दिसतंय का तुम्हाला झूम केलेलं, झूम दिसतंय का, आवाज येतोय, झूम दिसतोय का. हो. बघा इथं बघा, इथं एक ऑक्टाहेड्रल आहे असा. याला जर मी इथं ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर असं दिसेल तुम्हाला. त्याने एक असं दिसेल, एक असं दिसेल, एक असं दिसेल. या पद्धतीनं एक ऑक्टाहेड्रॉन तयार झालेला दिसतोय. आणि इथं टेट्राहेड्रल तर डायरेक्ट तुम्हाला विजिबल आहे राईट. हा टेट्राहेड्रल म्हणजे हा या पद्धतीनं असा टेट्राहेड्रल दिसेल. सो 3 डायमेन्शन मध्ये ज्यावेळेस क्लोज पॅकिंग होतं त्यावेळेस 2 टाईपचे व्हॉइड्स पाहायला मिळतात आपल्याला. कोणते कोणते 2 टाईपचे व्हॉइड्स सांगा. एक असतो टेट्राहेड्रल व्हॉइड आणि दुसरा असतो ऑक्टाहेड्रल व्हॉइड. समजलंय का 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग.